मित्रांनो, जर पहिल्यांदाच तुम्ही आपल्या आम्ही फार्मासिस्ट यूट्यूब वाहिनीवर आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून अशीच औषधांची व आरोग्यविषयक माहिती मिळत राहील. मित्रांनो, जर तुमचं डी फार्म, बी फार्म किंवा फार्मा डी पूर्ण झालेलं असेल तरी देखील तुम्हाला तुमचं मेडिकल शॉप ओपन करण्यासाठी किंवा तुम्हाला फार्मासिस्ट म्हणून काम करण्यासाठी तसेच गव्हर्नमेंटच्या ज्या काही एक्झाम आहेत त्या देण्यासाठी तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण असणं गरजेचं आहे. MSPC असेल किंवा PCI यांच्याकडे तुमचं रजिस्टर्ड फार्मसिस्ट, नोंदणीकृत फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन झालेलं असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MSPC महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल अर्थात महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद यांच्याकडे तुमचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे हवीत, ही प्रोसेस कशा पद्धतीने होते, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष करले. आपल्या आम्ही फार्मासिस्ट यूट्यूब वाहिनीवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि जास्त वेळ न घालवता आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया. We are the future. Yeah, we are the future. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की ही नोंदणी करण्यासाठी कोणकोणती कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. तर यामध्ये तुमचं डी फार्म, बी फार्म किंवा फार्मा डी झाला असेल तर सर्वांसाठी कॉमन कोणकोणती डॉक्युमेंट लागतात ते आधी आपण बघूया. यामध्ये तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात यासाठी प्रूफ म्हणून काही डॉक्युमेंट लागतील. तसेच तुमच्या आयडेंटिटी प्रूफ म्हणून काही डॉक्युमेंट लागतील. इथे स्क्रीनवर तुम्ही जे डॉक्युमेंट बघू शकता त्यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला यासाठी लागणार आहे. यासाठी तुम्हाला एक अंडरटेकिंग सुद्धा द्यावं लागेल. हे अंडरटेकिंग MSPCच्या वेबसाईटवरती आहे. तिथून तुम्हाला ते डाउनलोड करून त्याच्यावरती साईन करून स्कॅन करून अपलोड करायचं आहे. तसेच तुम्हाला तुमचा अलीकडचा एक पासपोर्ट साईज फोटो लागेल. त्याची साईज 50 KB पेक्षा जास्त नसावी व हा फोटो JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये हवा. तसेच तुमची स्वाक्षरी सही देखील लागेल स्कॅन केलेली, त्याची साईज 20 KB पेक्षा जास्त नसावी. तसेच तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे त्याची काही डॉक्युमेंट लागणार आहेत तुम्हाला. तर हे जे काही कागदपत्र आहेत ती डी फार्म, बी फार्म, फार्मा डीसाठी कोणकोणती कागदपत्रे आहेत हे आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत. तर मित्रांनो, आता आपण बघूया की हे रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं आहे. यासाठी मित्रांनो, तुम्ही गुगलवरती MSPC न्यू रजिस्ट्रेशन असं सर्च केलं तरी देखील पहिल्यांदा तुम्हाला ही वेबसाईट भेटेल किंवा MSPCindia.org या वेबसाईटवरती जाऊन न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती जाऊ शकता. ही जी वेबसाईट आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर मित्रांनो, या वेबसाईटवरती गेल्यावर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तिथे एक माहितीपत्रक दिलेलं आहे ते एकदा वाचून घ्या, जेणेकरून तुमच्याकडून रजिस्ट्रेशन करत असताना कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. मित्रांनो, या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला अप्लाय फॉर न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काही पर्याय येतील. त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेत ते तुम्हाला नीट वाचायचे आहेत आणि ॲग्री करायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या पेजवरती गेल्यानंतर तुमची जी वैयक्तिक माहिती आहे, पर्सनल डिटेल्स आहेत त्या फिल करायच्या आहेत. त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला OTP येईल. तुमचा जो OTP आहे त्याची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन ID व पासवर्ड भेटेल. लॉग इन ID व पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही लॉग इन करून पुढची प्रोसेस करायची आहे. यामध्ये त्यानंतर तुम्हाला तुमचा जो वास्तव्याचा पत्ता आहे, मूळ पत्ता तो टाकायचा आहे. व्यवसायाचा पत्ता असल्यास तुम्हाला तो टाकायचा आहे. शैक्षणिक अर्हतेसंदर्भात तुम्हाला जो तपशील आहे तो द्यायचा आहे. त्या संदर्भातील कागदपत्रे, सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायची आहे. यानंतर मित्रांनो, पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचा फोटो व सही अपलोड करायचे, जे की JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये हवं. व फोटोची जी साईज आहे ती 50 KB पेक्षा जास्त नको व सहीची साईज ही 20 KB पेक्षा जास्त नको आहे. तसेच शैक्षणिक अर्हतेसंदर्भात जी डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्र आहेत ती PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहेत. त्यानंतर तुम्हाला अंडरटेकिंग अपलोड करायचं आहे. ते अंडरटेकिंग MSPCच्या वेबसाईटवरून डाउनलोड करायचं आहे. हे डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट घ्यायची, ती वाचून तुम्हाला प्रत्येक कागदावरती सही करायची आहे व ते कागदपत्र न चुकता अपलोड करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला आयडेंटिटी स्लिप डाउनलोड करायची आहे. त्याची प्रिंट घेऊन त्यावरती फोटो स्टिक करायचा आहे, फोटो चिकटवायचा आहे. त्यानंतर सही करून ज्या महाविद्यालयात तुमचं फार्मसी संदर्भात शिक्षण पूर्ण झालेलं आहे तिथून तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे. त्या प्राचार्यांकडून साक्षांकित करून ते अपलोड करायचं आहे.
यानंतर पुढच्या पेजवरती तुम्हाला फी संदर्भात तपशील येतील. आता मी तुम्हाला स्क्रीनवरती फी संदर्भात डिटेल्स दाखवत आहे. ही जी फी आहे ती तुम्हाला SBIच्या पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं भरायची आहे. फी भरल्यानंतर फी संदर्भात जे काही डिटेल्स आलेल्या आहेत ती तुम्हाला पावती जी आहे ती प्रिंट करून ठेवायची. ती पुढील कुठल्याही प्रोसेससाठी तुम्हाला लागू शकते. त्यानंतर पुन्हा तुम्हाला लॉग इन ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे व तुमचा फॉर्म आहे तो निश्चित करायचा आहे. अर्ज मान्य कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्जाची जी प्रिंटआउट आहे ती काढून घ्यायची आणि ती पुढील संदर्भाकरता उपयोगी येईल. तर अशा पद्धतीनं MSPCकडे रजिस्ट्रेशनची प्रोसेस होणार आहे. या संदर्भात जे माहितीपत्रक आहे ते तुम्हाला MSPCच्या वेबसाईटवरती भेटेल. तसेच हे जे माहितीपत्रक आहे ते मी अपलोड करून त्याचे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमचे जे मित्र आहेत ज्यांचं D.Pharm किंवा B.Pharm नुकतंच पूर्ण झालेलं आहे त्यांच्यासह शेअर करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पहिल्यांदाच तुम्ही आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवर आला असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच औषधं आरोग्यविषयक तसेच फार्मसी संदर्भातील नवनवीन माहिती मायबोली मराठीमधून मिळत राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.